तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेज समोर, फुट रस्ता पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आंतरवाली सराटी येथील दगडफेक प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केलेल्या ऋषिकेश बेद्रे आणि शरद पवार यांच्या भेटीचा फोटो पत्रकार परिषदेत फडकावत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी राजेश टोपे हे खोटं बोलत असल्याचा आरोप केला असून त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणीही केली आहे. तर ऋषिकेश बेद्रे यांचे मास्टर माइंड मुंबईत सिल्वर ओकवर बसले आहेत की मातोश्रीवर याचाही शोध सखोल तपास करून गृह विभागाने घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. पहा काय म्हणाल्या शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे. लोकांनी बोलायचं की एकीकडे आव्हाडांच्या घुबडांनी बोलायचं, संजय डावटांनी बोलायचं की दंगे होणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला हे अशा पद्धतीचे फोटो जेव्हा समोर येतात की ज्या ऋषिकेश बेद्रेला अटक केली महाराष्ट्र पोलिसांनी, ज्या ऋषिकेश बेद्रेकडे गावठी कट्टा सापडतो, जिवंत काडतुसं सापडतात, ज्या ऋषिकेश बेद्रेवरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, मारहाणीचा गुन्हा दाखल आहे, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत, असा ऋषिकेश बेद्रे मग माननीय पवार साहेबांच्या सोबत काय करतोय हा प्रश्न मला या माध्यमातून विचारायचा आहे. क्रोनोलॉजी को समजना बहुत ही इम्पॉर्टंट है की जर 1 तारखेला पोलिसांच्यावरती दगडफेक होते, महिला पोलीस सुद्धा जखमी होतात, त्याच्यानंतर जर लाठीचार्ज होतो, म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रामध्ये शांतता टिकली पाहिजे म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे रक्ताचं पाणी करत असतात आणि दुसऱ्या बाजूला सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ झालेले विरोधक हे लोकांचं रक्त पाण्यासारखे सांडत असतात. मला या माध्यमातून हा प्रश्न विचारायचा आहे की हे महाराष्ट्रावरचे छुपे वार आहेत का छुपे पवार आहेत, हा प्रश्न मला विचारायचा. कालच समाज माध्यमांच्या वरती एकाने विश्लेषण केलेलं होतं की शरदचंद्र पवार साहेब हे कुठेच नसतात पण ते सगळीकडे असतात. जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली होतात, जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये हिंसाचार होतो, तिथे कुठेही पवार साहेब नसतात, पण पवार साहेबांनी पोसलेली विषारी पिलावळ मात्र आपल्याला तिथे सापडते. जर 1 तारखेला दगडफेक होते तर 3 तारखेचा हा फोटो जिथं माजी मंत्री राजेशजी टोपे हे दंगलीमध्ये दगडफेकीमध्ये अटक करण्यात आलेल्या मास्टर माइंडला जर पवार साहेबांच्याकडे घेऊन जात आहे तर ही शाबासकीची थाप घेण्यासाठी किंवा बक्षिसी घेण्यासाठी भेट झालेली होती का? त्याच्यानंतर आपण बघतोय की ज्या वेळेला समाज माध्यमांच्या मध्ये राजेश टोपेंना हे स्पष्टीकरण द्यावं लागतं. माझा साफ आरोप आहे की टोपे साहेब आपण खोटं बोलत आहात. आपलं आडनाव टोपे आहे म्हणून आपण महाराष्ट्राला टोपी घालताय की हा गर्दीत काढलेला फोटो होता हे जर तुम्ही ट्विटरवरती स्पष्टीकरण देताय तर कुणीही शहाणा माणूस हा फोटो बघून सांगू शकेल की हा गर्दीतला फोटो नाही. इथं आपण बॉडी लँग्वेज आणि अंतर जरी बघितलं तरी सुद्धा इथे स्पष्ट होतंय की ही भेट कुठल्या हेतून झालेली होती. दगडफेक झाली तर त्या दगडफेकीचा मास्टर माइंड कोण होता आणि त्या मास्टर माइंडला हँडल करणारा मास्टर हँडलर कोण होता? आमचा नक्की विश्वास आहे की ऋषिकेश बेद्रेचा मास्टर माइंड हा कुठेतरी मुंबईमध्ये बसलेला होता. मग तो मातोश्रीवरचा होता का सिल्वर ओकचा होता याची गृह खात्याने सखोल चौकशी करावी आणि मग गरज पडली तर टोपे साहेबांची सुद्धा जर नार्को टेस्ट करण्याची वेळ आली तरी सुद्धा ती करण्यात यावी असं मला या ठिकाणी गृह खात्याला विनंती करायची आहे. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की जाती जातींच्या मध्ये विष पेरून आणि जाती जातींच्या मध्ये दंगली पेटवून जर त्या लोकांच्या चितेवरती आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न जे विरोधक करतायत त्याला महाराष्ट्रातली जनता ही अजिबात बळी पडणार नाही. महाराष्ट्रातलं राजकारण हे अत्यंत रसातळाला नेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होतंय. ते महाराष्ट्रातील जनता अजिबात होऊ देणार नाही. कारण विरोधकांना कुठल्याही समाजाशी देणं घेणं नाही, त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा आहे. आणि आपण म्हणूनच बघतोय की एका बाजूला संजय डावटांनी विधान करायचं की दंगली पेटणार आहेत किंवा
आवाडांच्या घुबडांनी विधानं करायची की दंगली पेटणार आहे, दुसऱ्या बाजूला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी दंगली घडवायच्या. आणि त्याच्यानंतर काल महाराष्ट्राच्या मोठ्या ताई सुप्रियाताई म्हणतायत की महाराष्ट्र अस्थिर होतोय. त्यांना मला स्पष्टपणानं सांगायचं आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व अत्यंत सक्षम आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा अजितदादा पवार असतील, ते अत्यंत संयमानं ही परिस्थिती हाताळत आहेत. कुठल्याही इतर समाजाला त्यांच्या हक्काला बाधा पोहोचू न देता मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत बसणारं, कायद्यामध्ये टिकेल असं आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. ती शपथ सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवरायांना स्मरून घेतलेली आहे आणि आम्ही ते नक्कीच ती शपथ पूर्ण करतील हा आम्हाला विश्वास आहे. पण शांतताबद्ध पद्धतीने माझ्या मराठा समाज बांधवांच्या आडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या महादंगल आघाडीनं करू नये. कारण ही महाविकास आघाडी नाही, ही महादंगल आघाडी आहे. आपली खुर्ची गेल्यामुळं ते लोक इतके अस्वस्थ झालेले आहेत की आज ते जाती जातींच्या मध्ये दंगली पेटवत आहेत. पण याच व्यक्तीचे फोटो अजित पवार